चाललोय मी नाशिक टू मुंबई. चलो. पप्पा मला मुंबई नाक्यावर सोडायला तर यार शिट. ब्लॉक सुरू व्हायच्या आधी ट्रॅफिक लागली. चल आता रस्ता मोकळा आहे, पटकन जाऊया मुंबई नाक्यावर. मी मुंबई नाक्यावर पोहोचलोय पण बस यायला थोडा टाइम आहे, मग थोडंसं चक्कर मारून येऊ. चला. सगळे माणसं कंटाळले गाईच, वाट बघताय बसची. फायनली बस आली तर आपण जाऊया आता बसमध्ये. चला जाऊया. मी बसमध्ये बसलोय पण मुंबई नाक्याहून कसाऱ्याला जायचा हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. गाईज बसमध्ये बसून बसून थोडासा कंटाळा आला, मग मी विचार केला की आपण आर्टिस्ट आहे, मग काहीतरी स्केच काढूया. तर मी यांचं स्केच काढलं लाईव्ह, बघू शकतात तुम्ही. आता दुसरं स्केच काढतो पण बस एवढी हलते ना, स्केच काढताच येत नाही. फायनली कसं स्केच काढलं हे तुम्ही बघू शकता. गाईज मी मुंबईला जायला कधी पण नेहमी संध्याकाळचाच निघतो, कारण संध्याकाळचा जो सनसेट आहे ना कसारा घाटातला खूप छान दिसतो. जसं की हा बघू शकतास. मी पोहोचलो आता रेल्वे स्टेशनवर कसारा. ही माझी भली मोठी बॅग आणि ही ट्रेन. या स्टेशनला पोहोचलो. 6:15 बस ट्रेन जाऊया, बसूया ट्रेनमध्ये. चला. गर्दी गर्दी गर्दी, नुसती गर्दीच राहते इथे. हा ट्रेनमधला व्ह्यू जातानाचा. गाईज आता मी पोहोचतोय घाटकोपर स्टेशनला. तर आपल्याला आता घरी जायचं, मग मेट्रोने जाऊया. मी तुम्हाला सांगतो मेट्रोमध्ये कसं जातं. ही बॅग घेऊन घेऊन माझे खांदे दुखायला लागले. मेट्रोमधून जाताना आपण प्लॅटफॉर्म 1च्या पुढे जायचं, तिथून परत पायऱ्या चढत चढत वर जायचं. तिथून सांगताय की डाव्या बाजूला वळायचं. वळलो आपण डाव्या बाजूला. हे पहिले लागलं तिकीट काउंटर, इथे तिकीट काढतात. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कुठे जायला किती रुपये लागतात मेट्रोने. तर तिकीट तर काढलं आता मी. जाऊया प्लॅटफॉर्मवर. हा तिकीटचा स्कॅनर कोड स्कॅन करून झाल्यावर जाऊया आपण एक्सिलेटरवर. मुंबईमध्ये एक्सिलेटरवर पण लोक चालतात, एवढी घाई असते इथे. ही आपली मेट्रो, लागूया लाईनमध्ये. गाईज मेट्रोच्या आतमध्ये मी पोहोचलेलो आहे. आता मला घाटकोपरहून जागृतीनगरला जायचं आहे. चला. चला स्टेशन आलं आणि मी मेट्रोमधून उतरलो जागृतीनगरला. मेट्रो चालले आता. आपण जाऊया इथून खाली. आणि जे आपण तिकीट काढलं होतं ना स्टार्टिंगला, ते कधीच फेकायचं नाही, कारण एक्झिटच्या टायमाला आपल्याला ते लागतं. इथे तिकीट परत स्कॅन केलं आणि घेतली मी एक्झिट. तिकीट इथे फेकायचं, पण मी तिकीट फेकत नसतो, कारण जसं आपण बसमध्ये स्केच काढला तसंच मी कुठे पण स्केच काढत असतो फ्री वेळेमध्ये. चला जाता जाता मला भूक लागली, त्याच्यामुळे मी खिरवस घेतली. चला घरापर्यंत पोहोचलो. आता चढायचं आहे मला डोंगर इथला घाटकोपरचा. तर गाईज घरापर्यंत मी पोहोचत आलेलो आहे. तर हा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.